खरेदी करूच्या. फणस आता बाजारात दिसायला लागले. मिडगावच्या बाजारात बाजार हळूहळू भराक सुरुवात झालेली आहे. ताक पण हा बाजारात काय कसं लिटर मिळत आता? 70 रुपये. म्हैशीचं दूध खूप महाग असतं कारण अगदी पौष्टिक असतं. म्हैशी नीर फणससुद्धा आज मिडगावच्या बाजारात बघू मिळतं. हल्ली आपण मालवण तालुक्यामध्ये नीर फणसाचं उत्पादन चांगल्या पद्धतीचं असतं. आज आमच्या या मिडगावच्या बाजारात सुद्धा पणसुले. कसे पणसुले आहेत ते? फक्त अरे बापरे, हा स्वस्त पणसुले 50 बॅग सोललेले आणि 170. आमच्या मिडगाव 150 रुपयात कोकमात. आगुळची बाटली कशी आहे हो? आगुळ एकदम फ्रेश आहे. रानमेवा आता बाजारामध्ये मिळून मिळतो. 20 रुपये वाटो करवंद. हां अरे वा छान नाव आहे. डोंगरची काळी मैना ज्याका म्हणतात ती ही करवंदा. हे बघा 20 रुपयात वाटो. शिरा तसंच खीर वगैरे बनवण्यासाठी त्यात हे चारोळे टाकले जातात. मस्तपैकी अशी बाटली लावली म्हणजे करवंदांचे. पपई आहे. त्यांनी कसं आहे पपई ते? पपई आहेत मस्त. हे केशर आंबे आहेत ना? हे पण तसेच आहेत. 600 रुपयात केशर आंबे आहेत. थोडे वस्तू नमस्कार सगळ्यांकडे थोडे वस्तू आपण घेऊ काय बाजाराच्या निमित्त. आत्ता सगळ्यात महत्त्वाचं डायबिटीस या आजारावरती उपयुक्त अशी जांभळा. ही जांभळा खाल्यानंतर डायबिटीसचं प्रमाण कमी होता किंवा जांभळाच्या बियांची पूडसुद्धा खाली जातात. पण जांभळं ही डायबिटीसवरती जबरदस्त जालीम औषध आहे. जांभळा नित्यनेमाने खाल्यावरती डायबिटीस कमी होतात. अशी ही जांभळं आज बाजारात मोठ्या प्रमाणात कशी कवर करतो. भाजीपाल्याची भरपूर दुकानं येतातच. आपण खरेदी करूच्या. येऊया खरेदी करूकसुद्धा येवा. ओ नमस्कार साहेब, काय म्हणता? आज बिझी एकदम चालू आहे. आज टोमॅटोचा दर काय आहे? फक्त 30 रुपये किलो. अरे वा. होय म्हणजे युद्ध चालू आहे आखाती देश. चला आता आपण आपल्या जाऊया आवडीच्या मासळी बाजारात. मासळी बाजारात खयचे मासे येईल ते बघा. हे आमची सुनबाई नेहमीप्रमाणे आपल्या बाजारात ही सुकी मच्छी वगैरे घेऊन बसते. आज शेंगटीचे वाटे कसे आहेत ते? 500च्या 5 शेंगटे आहेत. ही शेंगटी शिंगाळा मासे. हां अच्छा हा 500 जोडी आहे. हे शेंगाळा. जो मासो भाजून खाल्यावरती अगदी मस्त जेवणाबरोबर. हे छोटे सुरमई आहे. सुके वेगवेगळे प्रकार आहेत माशांचे. साधारण 500. अरे हा सौंदळ्याचा दर कसा आहे? 200 रुपयात सौंदळे आहेत मस्तपैकी सुके. अशी बरीचशी सुके मासे या आमच्या मिडगावच्या बाजारात असतात. कालवा त्याचप्रमाणे ताजे मासे. होय नमस्कार. अरे ह्या काय काजूच्या सुकवलेले बिया ओले काजूच्या बिया कसे वाटवतो? 200 सांगा 250. आणि त्याच्या बाजूकच कालवा पण होत मस्त. गावठी अंडी कशी आहेत? 12 रुपये एक गावठी अंडी. मुळे भरपूर इलेत म्हणजे शिंपलाचे प्रकार. मुळे वेगवेगळे आपल्याला बघू मिळतात. कसे वाटत आहे? 100-50 अशी वाटते. हे बघा छानपैकी. बघूया आपण मासे बाजारात काय दर आहेत माशांचे. ताजे आणि मोठे मासे एकदम. हो फ्रेश मासे. सकाळच्या मासेमारीचे मासे. बांगडे आहेत. जाय बांगडे. ही हो प्रकार काय? धोडी अशी काळसर म्हणजे खडकातली धोडी आहे ती. कसं वाटवतो? 200 रुपयात जवळजवळ 4, 5, 6, 7, 8 आहेत ना? 4 आहेत ना? 10 आहेत. 200 रुपयात 10 समजा. आणि खेकडे सगळं आमच्या वर्गमैत्रिणीकडे माझ्या बऱ्याचशा गोष्टी असल्या. खेकडे कसे ते? 700 रुपयात खेकडे. आणि पापलेट 500 रुपये. पापलेट 500 रुपये. सुंदर मासे आहे बघा. छान. काही माशांचे गुणधर्म असतात की ते औषधी असतात मासे. त्या कधी ना कधी खाऊ काय. जसं मोरी मासो किंवा पापलेट मासा किंवा तारली मासा हे आवर्जून खाऊ काय. त्याच्यामधून जीवनसत्व आणि विटॅमिन्स प्रोटीन्स भरपूर प्रमाणात मिळतात. खेकड्यांचं वाटतं कसं म्हटलं तू?
700 रुपये जवळजवळ 7-8 तरी खेकडे आहेत. काय म्हणतात 12 खेकडे आहेत, 12-13 आहेत. आणि त्याच्या बाजूला ही गुजली मासा, बोई मासा आणि शेडा मासा असे नावं आहेत. हे बघा मस्त गुजली मासा. कशी दे ही दोन? 300ला. म्हणजे मासे अगदी फ्रेश आहेत. शनिवार आहे त्यामुळे मासे भरपूर प्रमाणात आलेले आहेत बाजारात. दोमी मासा, डायन मासे नाही, डायन मासे. मी मग अशी म्हणालो ना, काही मासे औषधी आहेत, त्यांच्यात औषधी गुणधर्म आहेत. तारली मासा हा तो त्या औषधी गुणधर्मातला मासा आहे. जो मासो खाल्यानंतर तुमच्या प्रोटीन्स किंवा जीवनसत्व भरपूर मिळतो तारली माशामुळे. अधूनमधून मस्तपैकी खेकडे, सौंदाळे अगदी ताजे मासे आहेत, करली आहेत. आमच्या तांबळेच्या समुद्रकिनारी मासेमारीत मिळालेले व्हाईट प्रॉन्स अगदी टेस्टी असतात, अगदी फ्रेश आहेत. 500 रुपये ना, 500 रुपये हे व्हाईट प्रॉन्स आहेत. बळे पण येतात बाजारामध्ये, बळे पण आता मिळायला सुरुवात झाली आहे. बळे, सौंदाळे, करली मासे. ढोमी माशाचं कसं वाटतं हो? 200 रुपयात ढोमी आहे, पापलेट आहेत. हे हायपर व्हाईट प्रॉन्स आहेत, फ्रेश एकदम मस्त मासे. एकदम आजच्या सकाळच्या मासेमारीचे मासे असल्यामुळे एकदम ताजे मासे आहेत. इथे आमच्या पंढरी दादाच्या सौभाग्यवतीसुद्धा मासे घेऊन आत्ताच सकाळच्या मासेमारीचे मासे घेऊन बाजारात इलेले असतात. त्यांच्याकडे सुद्धा जो प्रॉन्स वाटतो म्हणजे मोठी व्हाईट चिंगूळ. कशी दे? 300 रुपये चिंगुळा. सौंदाळे आहेत, त्याच्यानंतर मस्त फ्रेश करली कशी वहिनी? 200 रुपये. केवढी तरी मोठी करली आहे. आमच्या पंडित दादा आणि त्यांचा चिरंजीव हे नेहमी मासेमारीसाठी जातात आणि छानपैकी मासेमारी करून घेऊन येतात. पण आमच्या बहिणाबाईकडे सुद्धा आहेत मस्तपैकी प्रॉन्स. मोरी मासं कसं दो? मोरी मासा हा जसा विटॅमिन युक्त आहे, म्हणजे प्रोटीन्स भरपूर असतं त्याच्यामुळे, आणि हार्टसाठी एकदम चांगलं मासो. हे नियमित खाऊ कारण ह्याच्यामुळे आपला जे हार्ट आहे आता स्ट्रॉंग होता, म्हणजे हृदयासाठी अतिउत्तम असं मासो मोरी मासो. बळे पण अगदी फ्रेश मस्तपैकी जाय बांगडीचं वाटं कसं? 100 रुपये. सौंदाळे 100-200 असेच वाटे असतात. मिळणारं ह्यो चटाटा मासो, हे सुद्धा चवीत बरं असतं. कसं वाटतं वहिनी तो चटाट्यांचं? 100 रुपयात. बघा आमच्या मिडगावच्या बाजारात 100-200 अशा किमतीकच मासे असतात आणि अगदी फ्रेश मासे. सकाळच्या मासेमारीची मासे असल्यामुळे त्या माशांची चवच वेगळी असते. हा एक जरा धोडियाचं वेगळं प्रकार आहे. ह्या काय म्हणतो? वाकरा धोडी ना, वाकरा धोडी म्हणतो, म्हणजे ढोमी म्हणतो. ढोमी मासा लाल रंगाचा असतो, पण चवीला एकदम टेस्टी असतात. कारले अगदी फ्रेश मस्तपैकी अशी मासे आहेत. 100-200 रुपये साधारण असेच दर आहे. आमची जोशी वहिनीकडे सुद्धा बऱ्याचपैकी मासे आजच्या सकाळच्या मासेमारीचे अगदी फ्रेश मासे एकदम बघा मस्त ताजे मासे एकदम. माशांची रंग म्हणजे त्याचे जे स्किन आहे ना, हे बघा ही चमकणारी स्किन असते ना, त्याच्यावरून समजायचा मासा ताजो आहे की बासो आहे. हे सगळे मासे ताजे आहेत बघा. त्यांची शायनिंगच बघा, अगदी सिल्वर रंग त्याच्यावरती, म्हणजे चांदी चढल्यासारखी वाटतं माशांवरती नाही. चला, समुद्रात मिळणारा हो बोडाया मासा, ह्यो सुद्धा चवीक बरो असतात. ह्यो सुद्धा औषधी गुणधर्म असलेलो मासो. ह्याच्यात डी जीवनसत्व असतात असं म्हणतात. असे हे मासे काही प्रमाणात आपण खाऊ पाहिजे. आमच्या बहिणाबाईकडे आज काय काय मासे आहेत ते बघूया. मोरी मासे, छोटे सुरमई जे का आम्ही सनाके म्हणतो, सुरमई, पापलेट, सरंगे, त्याचप्रमाणे माकली मासा, सौंदाळे मासे, ढोमी मासे, बांगडे मासे, सगळ्या प्रकारच्या माशाचे प्रकार हे आमच्या बहिणाबाईकडे असतात. आणि नेहमी व्यस्त असलेलं व्यक्तिमत्व, पण आपला आवर्जून आपल्या व्हिडिओ कधी पण बोलणार आणि छानपैकी माहिती देणार माशांची. धन्यवाद बायो. चला पुढे जाऊया. मुळे मासे असे बघत पुन्हा एकदा आपण आपल्या बाजाराच्या दिशेने जातो. नवीन काय येईल आता बघूया. थोडीशी ही दुकान आहे. इथे खाजा, लाडू, खटखटे लाडू. वहिनी नमस्कार. आज खाजाचा दर काय वहिनी? हां, हे 30 रुपये पॅकेट आहे मालवणी खाजा आमचं, आणि हे आल्याचं 35 रुपये. असं वेगवेगळे खाज्याचे 2-3 प्रकार आहेत. आल्याचं आणि गुळाचं खाजे ना, हे पण आल्याचं, पण थोडंसं कलर आहे हां त्याच्यामध्ये. आमचा खाजा, मालवणी लाडू, खटखटे लाडू, शेंगदाणा लाडू, लाडू या आपल्या बाजारात मिडगावच्या मिळतात. आज यांच्याकडे मस्त की पोहे पण आहेत, लाल पोहे. कसे बाबा माप आहे ते पोह्यांचं? 35 रुपये शेर. हे आमचे शिरसाट बंधू आहेत, त्यांच्याकडचं खाजं अगदी फेमस आहे. म्हणजे बागमाळ्यातलं आमच्या शिरसाट बंधूंकडे खाजाचा प्रकार चांगला मिळतो. माझ्या मिडगावच्या व्हिडिओमध्ये असणारी आऊ म्हणजेच मामी,
अशी आमच्या आईसाहेब, आई पण म्हणते मी कधी त्यांना, अगदी प्रसन्न व्यक्तिमत्व आणि आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी असणाऱ्या. आता आजच्या खरेदीची सुरुवात आऊपासून करूया. आऊ कशा ते फणस म्हणालास तू? 150 रुपये. 150 रुपयात फणस रसाळ ना ते? रसाळ. चव कशी आहे फणसाची? फणसाची चांगली आहे चव, मस्त आणि आहे. गरे कशा असतात फणसात? असे चांगले याचे हातचे होतं पिवळे असे. हो म्हणजे मधी म्हणजे अगदी नाही नाही तसे नाही, चांगले अगदी गरे खाऊ मस्त. चवी भारी आहेत. तो असलं तरी गोड होतं ना, अशी आमची आई आहे. हे बघा फणस बघा कसे मस्त पैकी. हा कसं तो फणस? रसाळ. नाही किती किंमत किती आहे? 150 रुपये. फक्त? हा फक्त 150 रुपये. हे घे तुझे पैसे घे आणि माका एक फणस तो दी. चल तुझ्याकडून आजच्या खरेदीची सुरुवात. हा चल दे फणस दे माझ्याकडे. फणस दिलाय मस्त की 150 रुपयाला. द्या पिशवीत टाक. जरा थोडी गर्दी वाढली आहे. गाजर मस्त पैकी बाबा. कशी आहेत गाजर ती? 20 रुपये पाव किलो. द्या पाव किलो द्या मला. मस्त गाजर आहेत. अगदी छोटी आहेत पण चवीला चांगलीच असणार, प्रश्नच नाही. टाका याच्यामध्ये पिशवीत टाका. आणि काकडी द्या मला. काकडी कशी आहे? द्या पाव किलो काकडी द्या. गाजर आणि काकडी घेऊया. या दिवसात जरा काकडी खाल्लेली बरी वाटते. चांगली आहे बाबा कोवळी बघू ना. ओ डॉक्टर नमस्कार. ओ डॉक्टर